आजची सकाळची सुरुवात छान अशी डाळिंबाच्या ज्यूसनी झाली आणि आजचं वजन म्हणाल तर पहिल्यांदा आलं 62.95 आणि दुसऱ्यांदा लगेच झालं की 62.55. आता खरं यातलं वजन मलाच काही समजत नव्हतं, तरी पण म्हटलं आज उद्या मला गावी जायचं होतं म्हणून पार्लरला जायचं होतं आणि पार्लरला जाऊन मी छान अशा आयब्रो आणि थोडंसं क्लीनअप वगैरे करून आले. खूप दिवस झालं चेहरा खूप खराब झालेला होता आणि आल्यानंतर 4-5 दिवस झाले नवऱ्याला दररोज सकाळी आणि संध्याकाळी फरमाईश होती की मला एकदम म्हणजे त्या उकळीमध्ये काढलेली शेंगदाण्याची चटणी खायची. तर म्हटलं चला आज भाजी करण्यापेक्षा शेंगदाण्याची चटणी जी आहे ती बनवून पहिले तर जिरे कुटून घेतले, त्याच्यानंतर लसूण आणि थोडे थोडे करून जे आहे ते शेंगदाणे वाटून घेतले. पूर्णपणे शेंगदाणे वाटल्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं घालून आणखीन थोडा वेळ जे आहे ते वाटून घेतलं. त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकलं, लाल तिखट टाकून आणखीन थोडा वेळ जे आहे ते आपल्याला कुटून घ्यायचं आहे आणि इथं खूप छान अशी चटणी तयार झाली होती. चटणी कुटता कुटता माझा अर्धा तास गेला आणि हात पूर्णपणे लाल झाला, पण चव म्हणाल तर एकदम मस्त असते. आयुष्यामध्येही असंच असतं की कष्ट करताना खूप त्रास होतो, पण त्याचा रिझल्ट खूप काही छान असतो. आणि त्याच्यानंतर जेवणामध्ये आज होती शेंगदाण्याची चटणी, मुगाच्या डाळीचं वरण, दही आणि भरपूर सारे जे आहे ते मी सलाड घेतलं होतं आज आणि एकदम छोटीशी जी आहे ती ज्वारीची भाकरी बनवली आणि छान असं मस्त जेवण केलं. आणि संध्याकाळी मात्र फक्त कॉर्न जे आहे ते बॉईल